महत्वाची बातमी, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर ठाकरे बंधूंचं शक्ती प्रदर्शन असणार आहे। ठाकरेंच्या सेनेचे सर्व माजी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित राहतील। सर्व माजी नगरसेवकांना स्मृतीस्थळावर येण्याचे आदेश देण्यात आले आहेत। आज ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे आणि तिथे जाण्यापूर्वी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर राज ठाकरे, उद्धव ठाकरे येतील। ठाकरे बंधूंचं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शक्ती प्रदर्शन सर्व माजी नगरसेवकांना 11 वाजता या ठिकाणी येण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला असून आज दुपारी 12 वाजता वरळीमधल्या हॉटेल ब्लू सी मध्ये युतीची घोषणा होणार असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलंय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमधील जागा वाटप पूर्ण झालं असून कुठेही रस्सीखेच नाही असं राऊतांनी म्हटलंय। तर मुंबई, ठाणे, कल्याण, मीरा भाईंदरसह पुणे आणि नाशिक या ठिकाणी देखील ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत। तर युतीच्या घोषणेआधी बाळासाहेबांना अभिवादन केलं जाईल आणि त्यानंतर 12 वाजता ब्लू सी या हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। या पत्रकार परिषदेमधून ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। 3 दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेची तयारी एकीकडे, तर ही शिवाजी पार्कवरची दृश्य आहेत दिवाळीच्या वेळची। तर ठाकरे बंधू त्यावेळेला एकत्र आलेले होते आणि त्याच वेळेला युतीची घोषणा होणार हे गृहीत होतं। ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणार। 11 वाजता ठाकरे बंधू आणि माजी नगरसेवक तसंच इतर कार्यकर्ते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जातील। बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊनच त्यानंतर युतीची घोषणा केली जाणार आहे। ठाकरे बंधूंची युती ही राज्यातील ऐतिहासिक पर्वाची सुरुवात आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय। दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेत राजकीय युतीची घोषणा होणार आहे। मुंबईसह ठाणे, केडीएमसी, मीरा भाईंदर मधील जागा वाटपाची चर्चा संपली। शक्य त्या ठिकाणी ठाकरे बंधूंची युती होणार आहे। दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेमध्ये राजकीय युतीची घोषणा होईल। याआधीच ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आहेत। आता औपचारिकपणे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आता 11:30 वाजता शिवतीर्थावर एकत्रित येतील। शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद घेऊन त्यांना मानवंदना देऊन महाराष्ट्रातल्या एका ऐतिहासिक पर्वाची ते सुरुवात करतील। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यानंतर 12 वाजता पत्रकार परिषदेमध्ये राजकीय युतीची घोषणा होईल। आजचा दिवस महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी अत्यंत मंगलमय आहे, प्रेरणादायी आहे। ज्या दिवशी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रात आला आणि मराठी माणसानं आनंद उत्सव साजरा केला, अशा प्रकारचा मराठी ऐक्याचा मंगल कलश आज माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला अर्पण केला असं चित्र आज संपूर्ण मला राज्यामध्ये दिसतं। मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई, नाशिक, पुणे या महानगरपालिका तर आहेतच। इथे आमची जागा वाटपा संदर्भातली चर्चा संपलेली आहे। याशिवाय इतर महानगरपालिका जिथे जिथे शक्य आहे तिथेही आम्ही एकत्र महानगरपालिका लढण्यासंदर्भात काम करतो। दिल्लीचे बूट चाटेल आचार लोकांच्या पोटात भीतीचा गोळा असं राऊत यांनी म्हटलंय। 2 ठाकरे बंधू एकत्र येण्यामुळे बूट चाटणाऱ्यांच्या पोटात गोळा आलाय असं राऊत म्हणाले। कोण काय बोलतात भडभुंजे त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही। हे सगळे लाचार दिल्लीचे बूट चाटे लोक आहेत। त्या दिल्लीच्या बूट चाट्यांनी त्यांचं राजकारण करावं, त्यांनी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू नये। त्यांच्या पोटामध्ये जो भीतीचा गोळा आलेला आहे 2 ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे, तो भीतीचा गोळा त्यांच्या तोंडातून बाहेर पडतो आहे, जिभेतून बाहेर पडतो आहे। मग त्या बूट चाट्याने परवा बूट पोलिसवाल्यांचा एक मेळावा पण घेतला होता। ते प्रॅक्टिस करतायत
चांगल्या प्रकारे दिल्लीचे बूट कसे पुसता येतील किंवा बूट कसे चाटता येतील त्यांची रंगीत तालीम सुरू आहे. ठाकरे बंधूंची आज युतीची घोषणा होणार आहे. पत्रकार परिषदेची तयारी सध्या सुरू आहे. 12 वाजता बरोबर वरळीच्या हॉटेल ब्लू सी मध्ये युतीची घोषणा केली जाणार आहे. ठाकरे बंधू मनाने एकत्र आलेलेच आहेत, कुटुंब म्हणून सुद्धा एकत्र आलेले आहेत आणि आता औपचारिकपणे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीची घोषणा होणार आहे. थेट आपण जाऊयात ब्लू सी हॉटेलच्या बाहेर आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे. गिरीश, आता साधारणतः 10:30 वाजलेले आहेत. 12 वाजता युतीची घोषणा होणार आहे. सुरुवात कशी होईल? राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्रच त्या ठिकाणी येतील आणि त्यानंतर घोषणा होईल. नक्कीच उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. आज 12 वाजता पत्रकार परिषदेचं जे आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे. थेट दृश्य आपण पाहतो. या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आपल्याला या ठिकाणी दिसतंय. एकीकडे मनसेचं जे पक्षचिन्ह आहे इंजिन ते दिसतंय, तर दुसरीकडे शिवसेनेचं जे पक्षचिन्ह नव्यानं मिळालेलं आहे ते सुद्धा आपण पाहतोय. मशाल पक्षचिन्ह या ठिकाणी दिसतंय. अगदी छोटं व्यासपीठ जे आहे ते या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. केवळ 2 खुर्च्या या ठिकाणी ठेवल्या जातील. राज ठाकरे, उद्धव ठाकरे येतील. एक पायरी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी युतीची घोषणा होईल. यानंतर छोटेखानी पत्रकार परिषद जी आहे ती सुद्धा या ठिकाणी घेण्याचा जो मानस आहे तो शिवसेना आणि मनसेचा आहे. आणि जागा वाटपाचं नेमकं सूत्र काय असणार आहे हे देखील सांगितलं जाणार आहे. जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार 10 ते 12 जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला दिल्या जाणार आहेत आणि 130 ते 40 जागा ज्या आहेत ते स्वतः शिवसेना लढवणार आहे आणि बाकीच्या ज्या जागा आहेत त्या मनसे लढवणार असल्याची माहिती सध्या प्राथमिकदृष्ट्या सूत्रांकडून समजते. आणि त्यामुळे यावर आता अधिकृतरित्या 12 वाजता शिक्कामोर्तब कशा पद्धतीनं होणार आहे किंवा यामध्ये काही बदल होणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आजची जी पत्रकार परिषद आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या 3 दशकांपासून आपली सत्ता यावी, आपला महापौर बसावा यासाठी भाजप गेल्या अनेक दशकांपासून प्रयत्न करते आणि यावेळी त्यांचं हे स्वप्न नेमकं कशा पद्धतीनं पूर्ण होणार आहे याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागून आहे. आणि त्यामुळेच आता मराठीचा जो मुद्दा आहे तो शिवसेनेनं घेतलेला आहे. जर यावेळी शिवसेनेला मतदान केलं नाही तर मात्र मुंबईला महाराष्ट्रातून तोडलं जाईल आणि गुजरात ला नेलं जाईल अशी सुद्धा जी टीका आहे ती वारंवार शिवसेना नेत्यांकडून होते आणि डाव आखण्यात. नक्कीच गिरीश, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. मात्र याच ठिकाणी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा आज होणार आहे. पत्रकार परिषदेची तयारी या ठिकाणी सुरू आहे.